गुरुदेव, तुम्ही काल म्हणालात की अर्जुन आयुष्यभर भगवान श्रीकृष्णांसोबत होता. याचा अर्थ असा नाही की तो शेवटच्या काळातही कृष्णासोबत होता. मी शेवटच्या काळातही तुमच्यासोबत असेन हे मी कसे सुनिश्चित करू? तुम्ही शांत राहा. ती गोष्ट 5000 वर्षे जुनी आहे, पण आता तुम्ही एक नवीन अध्याय लिहू शकता. तुम्हाला कोणाचीही नक्कल करण्याची गरज नाही. कोणासारखे बनण्याचा प्रयत्न करू नका. फक्त स्वतःसारखं राहा आणि या आयुष्याचा खेळासारखा आनंद घ्या. गंभीर होऊ नका. समजलं? काहीही झालं तरी तुमचं हसू कायम ठेवा. ते कधीच जाऊ देऊ नका. काय म्हणता? चांगली कल्पना आहे ना? यात काय आहे मोठी गोष्ट? फक्त हसत राहा, चालत राहा. सगळंच काही मनासारखं नसतं, पण काही गोष्टी तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या आवडीनुसार नक्कीच घडतात आणि तुमच्या इच्छा बदलत असतात. त्या बदलतात ना, त्या खूप लवकर बदलतात. एकदा मी इंग्लंडमध्ये होतो तेव्हा एक तरुण माझ्याकडे आला आणि म्हणाला, गुरुदेव मला आशीर्वाद द्या, मला एक मोठी मर्सिडीज बेंझ हवी आहे. पुढच्या वेळी मी आलो तेव्हा तो म्हणाला, गुरुदेव आभार, मला बेंझ मिळाली. आणि तिसऱ्या वर्षी गेल्यावर तो म्हणाला, गुरुदेव मी माझी कार विकायला काढली आहे, कारण बर्मिंगहॅम शहरातले रस्ते खूपच लहान आहेत. मी ती कुठेच पार्क करू शकत नाही. ही मोठी समस्या झाली आणि कोणी ती विकतही घेत नाही. तर आशीर्वाद द्या की माझी कार विकली जावी. मी म्हणालो, अरे थांब, तुला काय वाटतं मी काय जुन्या गाड्या विकणारा एजंट आहे? देवाला ठाऊक असतं कधी काय द्यायचं. तुम्ही मागा, काही हरकत नाही, पण लक्षात ठेवा की जे काही चांगलं असेल तेच तुम्हाला मिळेल. तुमच्या बाबतीत जे काही चांगलं असेल तेच होईल, एवढी श्रद्धा पुरेशी आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा त्यात एक छोटी अट जोडली पाहिजे. तुम्हाला अट माहित आहे, हो ना? हे किंवा यापेक्षा चांगलं काहीतरी. जर देवाला तुम्हाला यापेक्षा काहीतरी चांगलं द्यायचं असेल तर, बरोबर, तुम्ही छोटं मागताय पण देवाला काहीतरी चांगलं द्यायचंय. नेहमी ही अट घाला. काय? माझी इच्छा आहे की हे किंवा यापेक्षा चांगलं. जर तुमच्याकडे काही चांगली कल्पना असेल तर तसंच होऊ दे. गुरुदेव, कलर्स ऑफ जॉय कडून काही रॅपिड फायर प्रश्न आहेत. गुरुदेव, प्रश्नांची उत्तरे देताना तुम्हाला कंटाळा येतो का? मला काळजी वाटते की ऐकणारे कंटाळू जाऊ नयेत. रोज तेच असतं. आयुष्यातली सर्वोत्तम गोष्ट कोणती? तुम्ही जे करताय त्यात सर्वोत्तम करा. तुम्हाला इतके ज्ञान कसे मिळाले? हे नवल आहे, प्रश्न नाही. गुरुदेव, वाढदिवस कसा साजरा करणार? वाढदिवसाला काय खास करणार? काही नाही. मला देवाला पाहायचे आहे पण तो दिसत नाही. तुम्ही पक्षी पाहता, सूर्य पाहता, निसर्ग पाहता. हे लक्षात ठेवा की देव या सगळ्यात दडलेला आहे. वाढदिवसाला मिळालेली सर्वोत्तम भेट कोणती? तुम्ही सगळे. मी परीक्षेच्या वेळी सर्व विसरते, ते कसे लक्षात ठेवावे? असा विचार करू नका की त्याच गोष्टीची नेहमी पुनरावृत्ती होईल. तुम्ही गुरु कसे बनलात? योगाने. मला गुरु वगैरे काही बनायचं नव्हतं. मी फक्त माझं काम शिकवत गेलो आणि आपोआपच गुरु बनलो.